आपण घ्यावा आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामधल्या शाळा हॉस्पिटल ह्या संदर्भात पुढची डीपीडीसी मीटिंग होण्याआधी काहीतरी पावलं गतीने व्हावीत आणि त्या दृष्टीने विचार व्हावा अशी मी आपल्याला विनंती करते. धन्यवाद. स्नेहा मॅडम, तुम्ही दोन्ही मुद्दे जे मांडले त्या बाबतीमध्ये आपण माननीय आयुक्त वसई विरार महानगरपालिका माननीय जिल्हा परिषद म्हणजे शाळांचं आणि हॉस्पिटलचं महापालिका स्तरावर जे जिल्हा परिषदचे त्याचं पत्र त्याची बघायला पाहिजे. त्याचबरोबर आपण जे काही पैसे मंजुरीचे राहिले त्या खात्याशी कनेक्ट करून तुम्ही पत्र द्या, त्याची कॉपी मला पाठवा, ती मी प्रस्तुत करेन. माननीय राजनजी नाईक. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझे दोन विषय आहेत. विरार पूर्व पश्चिमेला जोडणारा मागील 6 वर्षापासून ब्रिजचं काम चालू आहे. पीडब्ल्यूडी त्यासाठी काम करतं. तर काम रखडले 6 वर्ष शासनाचे 25-30 कोटी रुपये त्याच्यात अडकलेले आहेत आणि ते काम अजिबात होत नाही. पुढे गतीने चाललं पाहिजे, यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत इथे. त्याचबरोबर MMRDचे शर्मा साहेब पण इथे आले आहेत. त्यांना काय आपण त्यांचं नावही पुढे घेतलं नाही, म्हणजे सत्कार झाला त्यांचा, पण त्यालाही बोलायची संधी मिळाली नाही. तर MMRD कडे आमचे महापालिके क्षेत्रातील बरेचसे विषय पेंडिंग आहेत. आमचे आयुक्त साहेब सांगतील. माझी पत्र सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दिले, ती पत्र त्यांच्याकडे आलेली आहेत. आम्हाला ब्रिजची अत्यंत आवश्यकता आहे. हायवे टू नालासोपारा शहरामध्ये शहरात संपूर्ण 5 रस्त्याची आवश्यकता आहे. रेल ओव्हरब्रिज जंक्शन ठिकाणी रस्त्याची ब्रिजची आवश्यकता आहे. अशी मदत आपल्या माध्यमातून मी MMRD अधिकारी. सन्माननीय आमदार राजनजी नाईक, तुम्ही जे मुद्दे मांडले त्या प्रत्येक मुद्द्याच्या अनुषंगाने स्वतंत्र पत्रव्यवहार करा. ऐकून घ्या, त्याला त्याची कॉपी मला द्या. आय विल प्रोसीड. आता मला तुम्ही शर्मा साहेबांचा उल्लेख केला, ज्याचा नावाचा उल्लेख होत म्हणजे ते त्या डिपार्टमेंट विषयी कोणाची तक्रार नाही. हॅपी विथ काय त्याचा अर्थ असा असतो की ते त्या डिपार्टमेंटला प्रॉब्लेम नाहीये म्हणून विषय काढला, म्हणून मी त्या जरा प्लीज. साहेब, माझा मतदारसंघ हा डोंगरी जास्त आहे, त्यामुळे माझ्या मतदारसंघात साधारणतः प्रशासकीय इमारती बांधणे गरजेचं आहे. वाड्याला तहसीलदार कार्यालय आहे, जवाहरला पंचायत समितीचं कार्यालय आहे. अनेक कार्यालयांसाठी फार जुनी आहे, तर त्यांना पैसे मिळाले किंवा मंजूर व्हावे. त्याचबरोबर कामगार विभागामध्ये जे फॉर्म भरलेत पण त्याचं अजून काही वाटप साहित्य झालेलं नाहीये. त्यानंतर जल जीवन मिशनची कामं बरीच अपूर्ण आहे, ती लवकरात लवकर पूर्ण करावी अशी माझी विनंती आहे. त्यानंतर सांस्कृतिक भवन जी मंजुरी आहे ना साहेब किंवा स्टेटला आहे, तर ते जिल्हा स्तरावर व्हावं. त्याचबरोबर आश्रमशाळा दुरुस्ती आहे, त्या सुद्धा डिस्ट्रिक्ट लेवल किंवा स्टेटला आहे, तर ते जिल्ह्याला दिले तर आपल्याला लागणार करता येतील. त्यानंतर देहरे धार्मिक स्थळ अर्ज दिलेला आहे, अजूनपर्यंत घोषित झालेला नाही. आणि हे क्रीडांगणाचं मग असं मी सांगितलं जवाहर मोखडा वगैरे. तर सन्मान्य सदस्य हरिश्चंद्रजी भोईर, तुम्ही असे बरेच मुद्दे मांडले, त्या डिपार्टमेंटकडे पत्र द्यायची कॉपी मला द्या. मी पाठपुरावा करून तिथून उत्तर काय आलं मला ते पण तुम्हाला सांगेन आणि गरज पडली तर म्हणलं. सन्माननीय आमदार गुलाब चित्तर आहे. साहेब, मनोर ते पालघर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेला आहे, परंतु इथे खड्डे बरेच पडलेले आहेत. आपण आल्यानंतर प्रमाणात अडचणी झाल्या. टेंडर झालेलं आहे त्याचं, परंतु अजूनही कुठल्याही प्रकारे कामं होत नाही. मी मागे संबंधित ऑफिसरशी पण बोलतो, तर ते तात्काळ झालं तर एक जिल्ह्याचा मार्ग आहे. अर्धा मिनिट. आज सकाळी शासकीय विश्रामगृहावर संपूर्ण भाईंदर पासून तर आपल्या गुजरात वाडापूरच्या हायवेच्या जे अथॉरिटी आहेत त्या लोकांना मी आज बोलून घेतलं होतं. माननीय जिल्हाधिकारी मध्ये होते. साधारणपणे एप्रिल एंड असं म्हटलं, पण माझं म्हणणं आहे की मे एंड पर्यंत ही सगळी कामं ते ज्याच्यामध्ये जी MSRDC बरोबर आणि MMRDCच्या बरोबर जे असतात ती सगळी चर्चा झाली. काही ठिकाणी पाईपलाईनची क्रॉसिंग आहे, काही ठिकाणी कलवर्ट आहे, काही ठिकाणी ब्रिज. ती मे एंड पर्यंत ती कामं होतील आणि त्याच्यावर नजर आणि त्याकरता एक स्पेशल मंत्रालयात सुद्धा मिटिंग लावण्याचं ठरवलं. आणखी मुद्दा काही कामं आहेत ते मी पत्र देतो आपल्याकडे. नो प्रॉब्लेम.
माननीय आमदार विनोदजी निकोले. साहेब, माझे 2-3 मुद्दे आहेत. एक तर जलजीवनची जी कामं आहेत साहेब, ही डहाणू आणि तहसीलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. अजून पूर्ण एका ठिकाणी ही योजना पूर्ण झालेली नाही. परंतु त्याच्यामध्ये जे पाईपलाईन करत असताना जे रस्ते त्यांनी खोदलेले आहेत, हे जवळजवळ पूर्ण रस्त्याचा अर्धा रस्ता ह्या लोकांनी खोदलेला आहे. आणि त्या रस्त्याची कामं अजूनही पूर्ण करून दिलेली नाही. कारण त्याच्यामध्ये तरतूद माझ्या माहितीप्रमाणे की हे काम जलजीवनचं पूर्ण करताना त्याच्यामध्ये तरतूद आहे की जे उत्खनन झालेले रस्ते आहेत ते रस्ते भरून दिले पाहिजे. तर ते संपूर्ण माझ्या मतदारसंघात डहाणू आणि तहसीलमध्ये 2 ठिकाणी अजून रस्ते करण्यात आलेले आहेत. दुसरा मुद्दा जो आरोग्य विभागाचा आहे की डहाणू आणि तहसीलमध्ये तुम्ही मागच्या वेळेस साहेब डहाणूमध्ये साधारणतः 200 बेडचा हा ग्रामीण रुग्णालय हो अशा प्रकारची मागणी केली होती. आणि आता माझ्या प्रत्येक वेळेस त्याच्यावर मागणी असते. आणि कसं आहे की एखादी भगिनी किंवा माता प्रसूतीसाठी जरी आली असेल तरी तिला गुजरातमध्ये पाठवलं जातं. तर हे हा गंभीर विषय आहे. हा सुद्धा आपण थोडासा मनावर अध्यक्ष महोदय घेतला पाहिजे. त्यानंतर डहाणू नगरपालिकेमध्ये जे थोडीशी अरेरावी चालली तिथल्या दोनची, हे काय बरोबर नाही आहे. डहाणूमध्ये अतिक्रमण दाखवून जे कोणतीही पूर्वसूचना न देता अनेक लोकांची दुकाने घर तोडली जातात. ज्यावेळेस नागपूर अधिवेशन सुरू असताना तिथले जे शिव आहेत त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं की तुम्ही सध्या तुर्तास थांबा, मी अधिवेशन आल्यानंतर आपण त्या सर्व व्यापाऱ्यांना आणि ज्यांची काही नागरिकांची घरं तुटत आहेत त्यांना आपण विश्वासात घेऊया, मधला मार्ग काढू आपण समंजसपणाने. परंतु तिथल्या शिवाने अजिबात काय केलं नाही. म्हणजे माझं फोनवर बोलणं झालं ते सुद्धा त्यांनी फाट्यावर मारलं. आणि साहेब, आपल्याला माहिती आहे जे खाजनामध्ये जे मँग्रोवची झाड असतात, मँग्रोव माहिती आहे ना आपल्याला, म्हणजे ते तोडलं तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. अशा प्रकारचे त्याला कायदा आहे. तरी सुद्धा ती मँग्रोवची झाडं तोडली गेली आहे. कोणी तोडली? हेच म्हणजे जे तिथे आता रस्त्याचे काम सुरू केले ना नगरपालिकेमध्ये, तर ती तोडली गेली. आमच्याकडे पूर्ण व्हिडिओ शूटिंग आहे. फोटो आहे? हो, फोटो आहे. आता ते मँग्रोव्ह हे फॉरेस्टशी कनेक्टेड आहे, माहिती तुम्हाला? हो. तुम्ही ते फोटो सहित व्हिडिओ सहित पत्र मला द्यायचं. ओके साहेब, इथे शिव आहेत त्यांना तुम्ही विचारतो. कारण कसं आहे, 1984-85 डहाणू ग्रामपंचायत होती. त्यावेळेसच्या ग्रामपंचायतचे जे कर भरलेले आहेत त्या पावत्या आहेत त्यांच्याकडे. आणि आज त्यांना सांगतात की हे तुमचं अतिक्रमण आहे आणि बेदिक्कतपणे तोडावं. तर आमचं म्हणणं असं आहे की कुठेतरी समंजसपणाने मार्ग काढला पाहिजे, त्यांच्याशी आपण बसलं पाहिजे. मी होताना दिसत नाही. निकोलेजी, माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी सांगतो की एक दिवशी मुख्य अधिकारी डहाणू नगरपालिके त्यांना बोलून घ्या. म्हणजे शाळेतले विद्यार्थी जरा रिस्पेक्ट आहे. कोण भाऊ जरा. हा, निकोले साहेबांचं जे काय म्हणणं आहे ना ते जरा, आपण जनतेला उत्तरदायी आहोत. सगळ्या कायदा पुस्तकात लिहिल्या तशा प्रकारचं अंमलबजावणी करायचं झालं तर मशीन सारखं काम आहे. काय माहिती, म्हणजे टीम जसे म्हणजे पटापट तयार होतात. आपल्याला तसं भावना शून्याने काम करायचं. वी मस्ट कनेक्ट विथ द पीपल. आता निकोलेंची जी काय भावना आहे ती तुम्ही एक दिवशी त्यांना कुठेतरी तुमच्या कार्यालयात बोलवा, त्यांची भावना समजून घ्या. तुम्हाला काय अडचणीचं असेल तर यू इन्फॉर्म बोलके साहेब, आणि त्याच्या पलीकडे असेल तर मला इन्फॉर्म करा. ओके, चला बोला. माझ्या मतदारसंघात तलासरी येथील झरी येथील अशोक धोडी, आपण त्या तिथे आलो तर आपल्यासमोर पण त्यांचं कुटुंब आलं होतं. आणि 20 जानेवारीला म्हणजे त्यांचं अपहरण झालं. त्याच्यानंतर 23ला संशयित आरोपी पकडले गेले, पाटील साहेब आपण आहात. तर घोरवडमध्ये जो मुख्य आरोपी होता त्याला पकडले गेलं होतं, परंतु तो पोलिसच्या कस्टडीमधून फरार झाला. तर ही एक गंभीर बाब आहे. ऐकून घ्या, फरार झाला म्हणजे त्यांनी स्वतः मी गुन्हेगार आहे त्यांनी सिद्ध करून टाकलं. पळतो कोण? बरोबर आहे. ऐकून घ्या ना. म्हणजे आता ऑन द कॉन्ट्री आता फक्त एव्हिडन्स जमा करण्याचं बाळासाहेब पाटील करतील. ओके, ऑन द कॉन्ट्री निश्चित त्याने स्वतःच तो पळून गेला बोलले मी गुन्हेगार आहे असं त्याने ते एक स्वतः कबूल केल्यासारखं आहे. तर त्या बाबतीमध्ये आता काय पुढच्या गोष्टी आहेत त्या करा. एक मिनिट, बाब अशी आहे की त्याचा दमनवरून दारू आणायचा तिकडे विकायचा, त्याची दहशत